तर नमस्कार सगळ्यांना। मुंबईचं वरण हे खूप लोकांना आवडतं आणि खूप टेस्टी आणि पौष्टिक असतं लहान मुलांसाठी। तर वरण हे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात। तर इथे मी तुम्हाला तुरीची डाळ आणि मसुराच्या डाळीचं वरण चांगलं दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल। ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची आणि मग जेवढी आपल्याला लागते ना, किती माणसं आहेत त्यानुसार घ्या। तर मी इथं एक वाटीभर म्हणजे दोन्ही मिक्स घेतलेली आहे। मिक्स करून ठेवायची नाही, ज्यावेळी लागते त्यावेळीच मिक्स करून घ्यायची, कारण कसं असतं की डाळीला किडे पण होण्याची शक्यता असते। तर ही मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। आता कुकरमध्ये पहा धुवून घेणार आहे आणि कुकरला मस्त बारीक शिजवून घेणार आहे। 2-3 शिट्ट्यांमध्ये, जास्तीत जास्त कुकरला 4 शिट्ट्या द्यायच्या। त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही डाळ चांगली बारीक शिजवून देणार आहे। हे खायला खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतं, म्हणजे तुरीचे किंवा मुगाच्या डाळीपेक्षाही हे वेगळं लागतं। हे पहा, मी कुकरमध्ये थोडं पाणी घालून, म्हणजे जेवढं पाणी लागतं तेवढंच घ्यायचं, नाहीतर कसं होतं की हे पहा शिजलेली आहे। इथं मी मीठ आणि हळद टाकून चांगलं बारीक घोटून घेणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता बाकीचं साहित्य मी इथे या साईडला तयार केलेलं आहे। हे पहा, मी चांगली डाळ घोटून घेते आहे। डाळ चांगली घोटून घ्यायची, म्हणजे डाळ मिक्स झाली पाहिजे। इथं कोथिंबीर, एका साईडला मिरच्या, अशा मिरच्या कापून घ्यायच्या। लसूण घेतलेला आहे 4 पाकळ्या, कढीपत्ता, टोमॅटो चिरून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे मिरच्या चिरून घ्यायच्या। आता इथं कढईत तेल गरम करायला ठेवलं। इथं जिरं मोहरी आहे मिक्स, ते मी टाकणार आहे। लसूण चिरून घेतलाय, ठेसून पण घेऊ शकता तुम्ही। ह्या अशा मिरच्या चिरायच्या, म्हणजे बारीक मुलांना पण खाता येतात। आणि इथं कोथिंबीर पण घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता की हे असं बारीक करून घ्यायचं चांगल्या प्रकारे, कारण अशा मिरच्या चिरल्याने खायला पण आणि दिसायला पण स्वादिष्ट लागतं। तर तुम्ही पाहू शकता इथं मी सगळी वाटणाची फोडणीची तयारी केलेली आहे। कढई गरम झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी पहिले जिरं मोहरी टाकते, ते चांगलं तडतडलं की मग कढीपत्ता टाकणार आहे। तुम्ही पाहू शकता आता मी कढीपत्ता टाकते। खूप लोक म्हणतात की मुंबईची डाळ खूप छान लागते। तर हे पहा, इथं कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर मी लसूण आणि मिरच्या टाकणार आहे आणि चांगलं हलवून घेणार आहे। हे पहा, मिरच्या टाकते। मिरच्या टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, मग टोमॅटो टाकायचा। टोमॅटो टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे चांगलं भाजलं की मग डाळीला फोडणी घालायची। तुम्ही पाहू शकता टोमॅटो पण टाकायचा, म्हणजे चव चांगली येते डाळीला। म्हणून लोक म्हणतात की मुंबईची डाळ ज्या बायका बनवतात ती खूप चविष्ट आणि स्वादिष्ट लागते। पहा, मिरच्या पण भाजलेल्या आहेत। आता चांगलं तापून देणार आहे। इकडं मी डाळीत मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। आता हे चांगलं घोटून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आता फोडणी डायरेक्ट घालणार आहे। हे पहा, आता माझ्याकडे कॅमेरा हे करायला नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवते, डायरेक्ट ओतणार आहे। एका हाताने धरायला लागतंय। तुम्ही पाहू शकता हे असं आपली डाळ बघा किती सुंदर दिसते, कारण ह्या मिरच्या पण अशा कट करायच्या की बारीक चिरायच्या नाही, म्हणजे लहान मुलांना तिखट लागत नाही आणि तोंडात पण जात नाही। असं हे 10 मिनटं मोठ्या उकळीवर उकळून द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा। नंतर कोथिंबीर टाकायची। तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर धुवून आणि चिरून घेतलेली आहे। ही पहा, कोथिंबीर धुवून आणि चिरून घेतलेली आहे। उकळी आल्यानंतर टाकायची आणि चांगलं ढवळून घ्यायचं। 5-10 मिनटं ही मी डाळ उकळून देत आहे। उकळल्यानंतर मगच घेणार आहे। हे पहा, आपली डाळ रेडी झालेली आहे आणि भाताबरोबर तर खूप छान लागते। राशनच्या भाताबरोबर ही पहा डाळ कशी एकदम स्वादिष्ट झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती वाफा निघत आहेत। तर पाहू शकता की मिरच्यासुद्धा व्यवस्थित पकलेल्या आहेत, म्हणजे शिजलेल्या आहेत। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हे पहा, आपली डिश बटाटा खोबऱ्याची चटणीचा